मी नाथ बाबाजींतर्फे हार्दिक स्वागत करतो। आज विनोद भाऊ मिसा याच्या गावात आलो, पिंपरी दुर्ग तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ। आपला विनोद भाऊ यांनी यावर्षी 2025 मध्ये नाथ संकेत 11-11 या वाहनाची लागवड केली आहे। याच्या शेतामध्ये जवळपास 1 एकर शेत आहे, यांनी लागवड केली आहे नाथ संकेत 11-11। जमीन एकदम हलकी जमीन आहे, पण त्याची मेहनत खरी मेहनत म्हणजे त्याची स्वतःची मेहनत आहे आणि त्याचा अभ्यास आहे या मागे। तर भाऊ विनोद भाऊ मला सांगा, तुम्ही हे जे नाथ संकेत हे वाहन जे लावलं आज तुम्ही म्हणजे आज तुमचं उद्या 15 डिसेंबर हे दिनांक आहे, 15 डिसेंबर। आज तुम्हाला संकेत हे वाहन तुमच्या जमिनीत लावल्यावर तुम्हाला कसं वाटले वाहन? मला छान वाटतंय आणि त्याचा रिझल्ट बी चांगला आहे। रिझल्ट म्हणजे 16-17 क्विंटल वरी। आता 1 एकर तुमचं आहे, जवळपास तुम्हाला किती क्विंटल कापूस निघेल? आता 17-18 17-18 क्विंटल कापूस निघाला एक एकर मध्ये, थोडंफार जास्त असेल ते। तर जवळपास 17-18। पण तुम्हाला बोंडाची संख्या कशी वाटली या वाहनात? नाही, बोंडाची संख्या अजून कोणी आम्ही इतर हेरायटी लावली होती तरी कोणची हेरायटी एवढे 182 बोंडावरी कोणची गेली नाही। 80 ते 100 80 ते 100। फक्त एक आहे मीडियम बोलसेस असल्यामुळे तुम्हाला बोंडाची संख्या खूप देते हे वाहन। खूप देत। आणि यावर्षी पहा 2025 मध्ये पाण्याचं खूप प्रमाण जास्त झालं। पण यावर्षी पाण्याचं जास्त झालं म्हणजे चिबड जमीन होत्या, भारी जमीन होत्या, त्यांना थोडं खूप मोठं नुकसान झालं आणि प्लॉट सक्सेस नाही झाले। पण तुमचं एकदम मुरमाडी जमीन आहे। आज तुमच्या मुरमाडी जमीन असल्यामुळे पाणी इथे साचच नाही, मेन गोष्ट म्हणजे चिबडत नाही शेत। त्यामुळे यांना आज या वर्षी नाथ संकेत 11-11 यांना जवळपास एकरी 17 क्विंटल उत्पन्न आलं। वेचणीला कसं वाटलं दादा कापूस यावा? सोपी आहे की वेचणीला? सोपी आहे, कारण की लोक पहिले तुम्हाला वाटलं असेल की बा सुरुवातीला बा बोंड साईज बारीक आहे, तर तुम्हाला वेचणीला कसा वाटते? सध्या चांगला वाटला इतर हेरायटी। हिला फवारणी खर्च कसा आला तुम्हाला? खर्च कमी आला कारण की संकेत या वाहनामध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतो का हिला फवारणी खर्च कमी येते, हिला बोंडाची संख्या जास्त येते। आणि हिला तुम्ही अंतर किती ठेवलं दादा तुम्ही? 4x3 4x3 अंतर, यांनी म्हणजे 4x3 वर लागवड केली। त्यामुळे यांना हवा खेती भेटली असल्यामुळे याची बोंडाची संख्या खूप वाढली। आणि नाथ संकेत 11-11 हे वाहन आहे की हिला अंतर जास्त पाहिजे, हिला 3.5x1 3x1 चालत नाही हे वाहन। त्याबद्दल तुम्हाला चांगलं वाटलं नाही यावर्षी 2025 संकेत? पुढील वर्षी काय आहे तुमचं नियोजन? पुढील वर्षी लावण्याची इच्छा आहे। तर धन्यवाद विनोद भाऊ तुम्ही, कारण की शेतकऱ्याला खूप आम्हाला गाईडलाईन करावं लागतात। आम्ही अनेक एरियामध्ये फिरत आलो, जवळपास 15-20 झाले। सगळ्याला काही प्रॉब्लेम चालू आहे, लोकांना भारी जमिनीमध्ये उत्पन्न आले नाही। आता तुमची जसं हलकं म्हणजे मुरमाडी जमीन आहे, पण तुमची मेहनत त्याच्या मागं, तुमचं नियोजन आणि तुमचं टाईमशीर नियोजन, त्यामुळे या संकेत वाहन आहेच, पण त्याला उत्पन्न येणं हे तुमची खरी मेहनत आहे। त्याबद्दल तुमचं धन्यवाद, का तुम्हाला एवढं या 2025 मध्ये चांगलं उत्पन्न आलं, त्याला धन्यवाद। नमस्कार।